मित्रांनो, झिम्माच्या पहिल्या भागात आपण पाहिले की वैशाली, मैथिली, रमा, मीता, निर्मला आणि इंदू या सर्वांना कबीर आपल्या टूर कंपनीतर्फे परदेशात टूरसाठी घेऊन जातो। तिथे गेल्यावर सर्वांचे भांडणे होतात, पण शेवटी एकमेकींचे दुःख शेअर करता करता सर्वजणी एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी बनतात। आता पाहूयात त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडतं। त्यासाठी पाहूयात झिम्मा भाग 2। वेगवेगळ्या शहरात राहत असल्याने या सर्व मैत्रिणी कधी भेटू नाही शकल्या, पण त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता। त्यावरच सर्व चर्चा व्हायची। त्या ग्रुपवर कबीर मेसेज करतो की आपल्याला पुन्हा एकदा फिरायला जायचं आहे। ही युरोप ट्रिप असणार आहे आणि या ट्रिपमध्ये इंदूचा 75वा वाढदिवस साजरा करायचा आहे। ट्रिपचं नाव ऐकून सर्वजणी खुश होतात, पण यावेळी मैथिली आणि रमा ट्रिपसाठी नाही येऊ शकत। मैथिलीचं परदेशातील मुलासोबत लग्न झालं होतं आणि रमाचं बाल लहान होते, त्यामुळे त्या दोघी नाही येत। परंतु यावेळी 2 नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात। वैशाली तिची भाची मनालीला सोबत घेऊन येते, तर निर्मला तिच्या सुनेला म्हणजेच तानियाला सोबत घेऊन येते। विमानात प्रवास करून सर्वजणी युरोपला पोहोचतात, परंतु युरोपमध्ये रस्त्यातच त्यांची गाडी बंद पडते। शेवटी धक्का मारून गाडी स्टार्ट करावी लागते। फायनली सर्वजणी कृतिकाच्या गेस्ट हाऊस जवळ पोहोचतात। कृतिकाने स्टीव सोबत लग्न केले होते आणि स्टीवच्या आईचं घर तिने गेस्ट हाऊस बनविले होते। स्टीवचा छोटा भाऊ एलिस्टर कृतिकाला गेस्ट हाऊसच्या कामात मदत करत होता। रात्री सर्वजणी पार्टी एन्जॉय करण्यासाठी एकत्र बाहेर बसतात। त्यावेळी निर्मलाचं लक्ष दारूच्या बाटलीकडे जातो। तिला दारू प्यायची खूप इच्छा होते, परंतु शेजारी तानिया असल्याने तिला दारू पिता येत नाही। परंतु रात्री सर्व झोपल्यावर ती गुपचूप इंदूच्या रूम मध्ये जाते आणि दारू मागते। मीताच्या नवऱ्याची डेथ होऊन आता 5 वर्ष झाली होती। ती हळूहळू स्वतःला या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होती। मीताने दुसरे लग्न करावे असं तिच्या मुलीची इच्छा होती, म्हणून तिच्या मुलीने वधूवर केंद्रात तिचं नाव नोंदवले होते। मीता याबाबत सर्वांचा सल्ला घेते, तेव्हा सर्वजणी समजावतात की तू आता नव्याने आयुष्याची सुरुवात कर। दुसरं लग्न केल्याने तुला आणि मुलीला आधार मिळेल। दुसऱ्या दिवशी सर्वजणी नदीमध्ये बोटिंग करायला जातात आणि नदीत बोटिंग करता करता खूप एन्जॉय करतात। तिथे फिरताना मीताला तिचा जुना मित्र अंकुश भेटतो। अंकुशला आधीपासूनच मीता आवडत असायची। अंकुशचा आता डिवोर्स झाला होता आणि मीता ही एकटीच होती, म्हणून तो मीताशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतो। तो तिला भेटण्याचा आग्रह करतो, परंतु मीता त्याला भेटण्याचं टाळते। ही गोष्ट सर्वांना समजते, तेव्हा सर्वजणी सांगतात की अंकुश तुझ्यासाठी योग्य आहे, तो तुझी आणि तुझ्या मुलीची काळजी घेईल। परंतु मीता अजूनही नवऱ्याच्या दुःखात अडकून असल्याने योग्य तो निर्णय तिला घेता येत नाही। सर्वजणी एकमेकींशी चांगल्या मिसळून गेल्या होत्या, एकमेकांसोबत गप्पा गोष्टी दुःख शेअर करायच्या, पण मनाली मात्र त्यांच्यात कधीच नसायची। ती सारखी बाहेर व्यायामासाठी जायची आणि सर्वांशी तिरकसपणे बोलायची। या गोष्टीचा वैशालीला राग येतो आणि ती मनालीवर भडकते। मनालीची परिस्थिती गरीब असते, त्यामुळे ती मिनी ट्रेनमध्ये फिरायला जाण्यास नकार देते। वैशाली तिला तिकिटांचे पैसे देते, पण तिला कुणी मदत केलेली आवडत नाही, म्हणून ती पैसे घेत नाही। हे सर्व कबीर पाहतो। रात्री सर्वजणी एकत्र बसतात, त्यावेळी मनाली बाहेर जॉगिंगला गेलेली असते। तेव्हा सर्वजणी विचारतात की ती अशी एकटी एकटी आणि उदास का असते। तेव्हा वैशाली सांगते की मनालीच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत। तिला पिरियड सुरू झाले तेव्हापासून तिला त्या काळात खूप वेदना होऊ लागल्या होत्या। पुढे त्या वेदना खूपच वाढल्या, म्हणून ऑपरेशन करून तिचं गर्भाशय काढून टाकावं लागलं। आता तिचं लग्नाचं वय झालंय, पण मूल होणार नाही, म्हणून कुणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार नाही। त्यामुळे ती तिच्या नशिबाला कंटाळली आहे, म्हणून ती तिचं दुःख कमी करण्यासाठी सारखं बाहेर जॉगिंग करून स्वतःला थकवत असते। तिची ही कहाणी ऐकून सर्वांना वाईट वाटतं, सर्वांना तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते। दुसऱ्या दिवशी सर्वजणी कबीर सोबत नदीवर फिशिंग करण्यासाठी जातात। फिशिंग करताना सर्वांना मजा येत असते, परंतु निर्मला आणि वैशालीला असं शांत बसणे आवडत नाही,
म्हणून त्या दोघी गुपचूपपणे ॲलिस्टरची गाडी घेऊन रस्त्यावर ड्रायव्हिंगची मजा घेण्यासाठी जातात. आता निर्मलाला गाडी चालवायची इच्छा होते, परंतु तिने बरीच वर्ष गाडी चालवली नसल्याने तिचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि अपघात होतो. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचतात व त्यांच्याकडून गाडीचे पेपर मागतात, परंतु त्यांच्याकडे पेपर नसल्याने गाडी चोरीची असल्याचा संशय येतो. निर्मला आणि वैशाली पोलिसांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या दोघींना जास्त इंग्रजी येत नसल्याने त्यांची खूपच तारांबळ उडते. इतक्यात कृतिकाची सासू म्हणजेच स्टीव्हची आई शेली ॲलिस्टरची गाडी ओळखते आणि पोलिसांना सर्व पेपर्स दाखवते. शेलीने मध्यस्थी केल्याने वैशाली आणि निर्मलाची सुटका होते, परंतु शेलीला समजते की कृतिकाने तिला न सांगता तिच्या घराचे गेस्ट हाऊस बनवले आहे आणि या सर्वजणी तिच्या घरात गेस्ट म्हणून राहत आहेत. त्यामुळे शेली घरी येऊन कृतिकावर खूप भडकते. या घटनेने कृतिका फारच दुःखी होते. दुसऱ्या दिवशी सर्वजणी ट्रेन सफरची मजा घेण्यासाठी तयार होतात. मनालीची परिस्थिती गरीब असल्याने ती ट्रेन सफरीचे तिकीट काढत नाही. कबीरला हे समजतं, म्हणून तो तिच्या नकळत तिची तिकीटे काढतो. पण मनालीला कुणी अशी मदत केलेली आवडत नाही, त्यामुळे ती कबीरवर खूप भडकते. दुपारी सर्वजणी एका सरोवराच्या किनारी फिरायला जातात. सरोवर पाहून इंदूला सरोवरात पोहायची इच्छा होते आणि सर्वांच्या नकळत ती सरोवरात उतरते. पाण्यात उतरताच अचानक तिचे हातपाय कडक होतात आणि ती पाण्यात बुडू लागते. तेवढ्यात तानिया तिथे येते आणि इंदूला बुडताना पाहते. तेव्हा जराही विलंब न करता तानिया पाण्यात उडी मारते आणि इंदूला बाहेर काढून तिचा जीव वाचवते. या प्रकारामुळे सर्वजणी घाबरतात. त्यावेळी इंदू सांगते की काही वर्षापासून मला एक आजार सतावत आहे. हळूहळू माझा मेंदू काम करायचं बंद करू लागला आहे. त्यामुळे माझे अवयव अचानक पॅरालिसिस झाल्यासारखे होतात. कदाचित यापुढे मला चालता फिरता येणार नाही, म्हणून मला माझी ही शेवटची ट्रिप पूर्णपणे एन्जॉय करायची आहे. इंदूची ही कहाणी ऐकून सर्वांचं मन भरून येतं आणि सर्वजणी इंदूला आधार देतात. त्यानंतर सर्वांना इंदूची काळजी वाटू लागते, म्हणून त्या सतत इंदूला आधार द्यायला येतात. पण इंदूला हे अजिबात आवडत नाही. तुम्ही ट्रिप एन्जॉय करा, उगाच माझ्यामुळे तुमची ट्रिप खराब नका करू, असं ती म्हणते. यानंतर सर्वजणी ट्रेनची सफर करायला जातात आणि कालचे टेन्शन विसरून ट्रेन सफरीची मजा घेतात. कबीर मनालीचा राग घालवण्यासाठी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो तिला विचारतो की तुझं लग्नाबद्दल काय मत आहे. त्यावर मनाली म्हणते की मला हे लग्नही नको आणि कुणासोबत रोमांसही करायची इच्छा नाही. कृतिकाची सासू नाराज असल्याने कृतिका जरा टेन्शन मध्ये होती, कारण तिला त्या घरात गेस्ट हाऊस सुरू करून आपला जॉब सुरू करायचा होता. पण सासूची परवानगी मिळवणे कठीण होते. यावर सर्वजणी सल्ला देतात की तू सासूला बोलावून घे, आपण तिचा चांगला स्वागत करून चांगले खायला प्यायला घालू आणि तिची समजूत काढू. यासाठी सर्वजणी 2 टीम मध्ये विभागल्या जातात. एक टीम भारतीय पद्धतीचं जेवण बनवते तर दुसरी टीम फॉरेन पद्धतीचं जेवण बनवते. शेलीला बोलावलं जातं आणि चांगल्या पद्धतीने स्वागत करून खूप मस्त पाहुणचार केला जातो. हा सर्व मान सन्मान पाहून शेली आनंदित होते व तिचा कृतिकावरचा राग कमी होतो. शेली सांगते की मी आणि माझ्या पतीने या घरात खूप वर्ष संसार केला होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी या घरात उरल्या आहेत, म्हणून मी कृतिकावर भडकले होते. शेली म्हणते की मला अजूनही वाटते की माझ्या नवऱ्याचा आत्मा या घरात वावरतोय. शेलीचे हे बोलणे ऐकून निर्मला खूपच घाबरते. रात्री ती दचकून जागी होते. तिला या घरात शेलीच्या नवऱ्याचा आत्मा फिरत असल्याचा भास होतो. अंकुश सतत मिताला मेसेज करून भेटण्यासाठी बोलावत असतो, परंतु मिता सारखी त्याला टाळत असते. शेवटी मिता ही गोष्ट सर्वांना सांगते. तेव्हा सर्वजणी तिला अंकुशला भेटण्याचा सल्ला देतात आणि मिताला चांगला मेकअप करून अंकुश सोबत डेटिंगसाठी पाठवतात. अंकुश आणि मिता एका हॉटेलात भेटतात. अंकुश मिताला लग्नाची मागणी घालतो आणि यापुढील आयुष्य सुखाने सोबत घालवण्याचं वचन देतो. पण मिताला हे सर्व ऑकवर्ड वाटतं. तिच्या नवऱ्याशिवाय
दुसऱ्या कोणाचा विचारच करणे तिच्या मनाला पटत नाही. ती गोंधळून जाते आणि अंकुशला होकार न देताच तिथून निघते. अजूनही ती तिच्या नवऱ्याच्या आठवणीतून बाहेर पडली नव्हती. घरी येऊन मिता रडू लागते. तेव्हा वैशाली तिला आधार देते. इंदूला तिच्या आजाराचा त्रास होऊ नये म्हणून सर्वजणी मिळून तिच्यासाठी इलेक्ट्रॉनिक चेअर आणतात, म्हणजे ती थकल्यावर त्यावर बसता येईल. पण इंदूला हे पटत नाही. ती सर्वांवर भडकते. ती म्हणते की मी अजून लुलीपांगली झाली नाही. जोपर्यंत हातापायात ताकद आहे तोपर्यंत मला मनसोक्त फिरू द्या. निर्मला इंदूचा राग शांत करण्यासाठी जाते, परंतु इंदू निर्मलावरच भडकते. यामुळे निर्मलाला अपमान झाल्यासारखं वाटतं आणि ती रागावून ट्रिप सोडून भारतात परत यायला निघते. यावेळी तिची सून तानिया तिचा राग शांत करते आणि तिला थांबवते. यामुळे दोघींमधील मतभेद दूर होऊन सासू सून प्रेमाने जवळ येतात. त्यांच्यातील परकेपणा आता नाहीसा होतो. त्यानंतर सर्वजणी युरोपच्या बाजारात शॉपिंगसाठी जातात, परंतु सर्वांचाच मूड ऑफ असतो. सर्वजणी चिडचिड करत होत्या, एकमेकांशी बोलत नव्हत्या. यामुळे कबीर त्यांचा मूड फ्रेश करण्यासाठी त्यांना रोप ड्रायव्हिंग करायला घेऊन जातो. रोप ड्रायव्हिंग करताना सर्वजणी उत्साहित होतात आणि आधीचं टेन्शन विसरून पुन्हा एकत्र येतात. दुसऱ्या दिवशी जास्त व्यायाम करून थकल्यामुळे मनालीला चक्कर येऊन बेशुद्ध पडते. ॲलिस्टर लगेच तिला दवाखान्यात घेऊन जातो व तिची तब्येत सुधारते. सर्वजणी तिला समजावू लागतात की असं स्वतःला दुःखात टाकून स्वतःच्या शरीराला थकवून तुझं मनावरचं ओझं कमी होणार नाही. मूल न होणे हा हल्लीच्या काळात प्रॉब्लेम राहिलेला नाही. मूल होण्यासाठी आता अनेक मार्ग उपलब्ध आहेत. आपल्याला असलेला आजार वैशालीने सर्वांना सांगितला म्हणून मनाली तिच्यावर खूप भडकते आणि रागात निघून जाते. यावेळी कबीर मनालीला भेटून तिची समजूत काढतो आणि तिचा राग शांत करतो. यानंतर कबीर इंदूला भेटतो आणि समजावतो की तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही सर्वांनी तुझ्यासाठी ही चेअर आणली आहे. तू तुझ्या आजाराला घाबरू नकोस. आम्ही सर्वजण शेवटपर्यंत तुझ्या सोबत असणार आहोत. यामुळे इंदूच्या मनातील एकटेपणाची भीती दूर होऊन ती तिचा राग विसरून जाते. यानंतर तो दिवस उजाडतो ज्यासाठी सर्वजणी या ट्रिपवर आल्या होत्या. तो दिवस म्हणजे इंदूचा 75वा वाढदिवस. संपूर्ण घर लाइटिंग हार फुलाने सजवले जाते. पार्टीचे आयोजन केले जाते आणि फुल मस्तीत इंदूचा वाढदिवस साजरा केला जातो. या ट्रिपच्या आठवणी सोबत घेऊन सर्वजणी घरी परततात. शेवटी हा चित्रपट एक गोष्ट शिकवून जातो की प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख टेन्शन असतात. त्यासाठी एकटेपणाच्या अंधारात बुडून न जाता आपल्या मित्रमैत्रिणींसोबत असा जिम्मा एकदा खेळून बघा. तुमचं पुढचं आयुष्य एकदम प्रकाशमय होऊन जाईल.